स्वामीची निष्ठा, एक एक मुद्दा क्रमशः लक्षात घ्या तात्या. स्वामीची निष्ठा कशी असते हे जर पाहायचं असेल तर इतिहासामध्ये पुष्कळशी उदाहरणं आहे. त्यापैकी एक उदाहरण, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि यांनी मुठभर मावळ्यांना घेऊन किंवा त्या मुठभर मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी दाखवलेली निष्ठा ती कशी. आजच्या काळामध्ये याचं चिंतन समजून घ्यावं लागेल. आपल्या निष्ठा आज इथं, बरोबर, आज इथं आणि उद्या तिथं. मला त्यावर अधिक भाष्य करायचं नाही. आज एका पक्षात, ते काय सांगायला पाहिजे का? आज एका पक्षात, उद्या कशाला इथून उठलं की सुरू होत आहे. जरा खेळीमेळी वातावरणात बोलू आपण. आपली निष्ठाच नाही, आपल्या निष्ठेबद्दल काही बोलायचं नाही. ज्याची असेल त्याला धन्यवाद, अपवाद ठेवतो ना. काय निष्ठा होती हो. रक्त सांडलं हिंदवी स्वराज्याची स्थापना करीत असताना, पण राजांशी असलेली निष्ठा त्यामध्ये कधीही बाद येऊ दिला नाही. पावनखिंडीतलं उदाहरण आहे बाजीप्रभू देशपांडेंचं. बरोबर आहे ना. मी जातीवाचक बोलत नाही, पण ब्राह्मण समाजातले देशपांडे, बाजीप्रभू हे ब्राह्मण समाजातलेच होते ना. हो, हे स्वराज्य घडवत असताना इथे जातीपातीचा संबंध नाही, हे पहिलं मी सांगतो तुम्हाला. हो, सहज बोलतो, सरळ बोलतोय. आणि सरळ बोलल्याचा परिणाम काय होतो या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आहे. सत्य बोले, असं सुटलं ते प्रमाणात. म्हणजे त्याचा अर्थही झाला. समजने वाले को इशारा काफी. चला पुढे. ही निष्ठा असते. पत्नीची पतीवर निष्ठा, मुलाची आई वडिलावर निष्ठा, शिष्याची गुरुवर निष्ठा, भक्ताची देवावर निष्ठा आणि व्यसनी माणसाची व्यसनावर निष्ठा. थोडं थोडं आपण 1 तासामध्ये पाहिजे आपल्याला सगळं. व्यसनी माणसाची व्यसनावर फार निष्ठा असते. डोंगरात असू द्या दुकान, पण गेल्याशिवाय ते नाव घेत नाही. बरोबर आहे ना. दूधवाल्याचे पैसे महिन्याला देणार नाही, 2 महिन्यांनी देईल, पण तिथं पैसे दिल्याशिवाय भांडी विकून का होईना राहणार नाही. त्याच्यावर निष्ठा आहे. त्यांच्याकडून सुद्धा घेण्यासारखा गुण आहे बरं का. कसं सांगतो ना मी तुम्हाला. चुकीच्या लोकांची पार्टी लगेच तयार होते. पार्टी म्हणू त्याला आपण, ग्रुप म्हणा सुधारित भाषेत. ग्रुप म्हटलं काय काय म्हणलं काय एकच आहे. चुकीचे लोक महाराज लगेच एकत्रित येतात. बेसुरे लगेच एकत्रित येतात आणि सप्त्याच्या नियोजनाला तेच असतात. इथलं सोडून निष्ठेबद्दल बोलतोय मी. पत्नीची पतीवर निष्ठा, पितृवचन सेवा पती. तिथंच अर्थ तुम्हाला मी समजून सांगतोय. निष्ठेला महत्व आहे परमार्थामध्ये. हो, संत साहित्यामध्ये कशाला महत्व आहे? निष्ठेला महत्व आहे. आपण आत्ताच पांडुरंगाकडे जाऊन आलो का? आपली पांडुरंगावर काय निष्ठा आहे. आपण माऊलींबरोबर गेलो, आपली माऊलीवर काय निष्ठा आहे. वर्ष श्राद्ध त्या कुटुंबातले जे कोणी असतात ते करतात. याला कारण गेलेल्या व्यक्तीवर त्यांची काय निष्ठा आहे. बरोबर आहे ना. क्रिकेटमध्ये बॅट्समन बॅटिंग करतो, तो सगळ्या काही वस्तू दुसऱ्याकडे देतो, पण बॅट मात्र दुसऱ्याकडे देत नाही. तुम्ही आज उद्या कधी मॅच बघा, त्याची बॅट त्याच्याकडेच असते. त्याच्यावर काय निष्ठा आहे. निष्ठेलाच महत्व आहे महाराज. पत्नीची पतीवर निष्ठा असेल तर संसार. बरोबर आहे ना. एका वाक्यामध्ये सिद्धांत सांगतोय, जास्त पाल लावायची गरज नाही. पतीवर निष्ठा असेल तर संसार. आणि पतीची सुद्धा पत्नीवर काय पाहिजे? निष्ठेशिवाय काहीच नाही. लटक्या व्यवहारामध्ये जर निष्ठा पाहिजे तर इथं तर हा वारकरी संप्रदाय, इथं तर परमार्थ आहे, इथं भक्ती आहे, इथं साधना आहे, ही उपासना आहे.